स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहे रेनॉल्ट डस्टर 2026 मॉडेल आहे. तर रेनॉल्टने यामध्ये आधीची डस्टर होती आणि आत्ताची डस्टर पूर्ण चेंज केले आहे, पूर्ण बॉडी चेंज केली आहे गाडीची. यामध्ये आडास लेवल 2 फीचरसुद्धा इन्क्लूड आहे. तर आपण तुम्हाला या गाडीची आता पूर्ण मराठीमध्ये माहिती सांगणार आहे. फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे आपण तुम्हाला गाडीची पूर्ण माहिती सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. तुम्हाला आता गाडी घ्यायचा जर कोणाचा विचार चालू असेल तर ही कार एकदा नक्की तुम्ही रेनॉल्ट शोरूमला येऊन बघून टेस्ट राईड घेऊ शकता. चला तर आता मग आपण गाडीचा फ्रंट व्ह्यू पासून सुरुवात करूया. तर फ्रंटला जर पहिल्यांदा बघायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारे बोल्डमध्ये रेनॉल्ट डस्टरचं बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते. अगदी प्रीमियम लुक यामुळे तुम्हाला गाडीला येतो. त्यानंतर ना फ्रंटमध्ये तुम्हाला असा कॅमेरा दिला आहे, डॅश कॅमेरा. हा कॅमेरा असा जॉईंट नाही पण डिझाईन सोबतच पूर्ण इनबिल्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 4 पार्किंग सेन्सर्स येतात. त्यानंतर गाडीमध्ये LED प्लस प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. इथे तुम्हाला वर टर्न इंडिकेटर सुद्धा आहेत. गाडीची बॉडी बघायला गेली तर अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं यामध्ये मटेरियल यूज केलं आहे व गाडी एकदम मजबूत बॉडी अशी या गाडीची आहे. बोनेट बघायला गेलं तर अशा प्रकारे काही डिझाईन केलेलं बोनेट आहे. गाडीमध्ये तुम्हाला आडास लेवल 2चं फीचर सुद्धा मिळतं. गाडीची चावी माझ्या खिशात असल्यामुळे गाडी लॉक अनलॉक होते. त्यानंतर टायर साईज बघायला गेलं तर 18 इंच तुम्हाला टायर यामध्ये मिळणार आहेत. त्याला व्हील्समध्ये फ्रंटमध्ये सुद्धा तुम्हाला टायरला डिस्क ब्रेक दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या बाजूला गाडी बघायला गेली तर एकदम ग्लास प्रीमियम टाईपमध्ये दिला आहे. चांगल्या प्रकारचं ग्लास आहे इथे तुम्हाला. त्यानंतर हँडल जर बघायला तर अशा प्रकारचे काही हँडल्स दिलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला खाली अशा प्रकारे डिझाईन बघायला मिळेल, आयकॉनिकचे बॅजिंग बघायला मिळेल. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. ऑफरोड रायडिंग करण्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला याचा यूज होऊ शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला मिररला सुद्धा इथे कॅमेरा आहे, 360 डिग्री कॅमेरा असल्यामुळे मिररमध्ये इंडिकेटर सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर बॅक साईड डोअर ओपन करण्यासाठी अशा प्रकारे हँडल दिलेला आहे. यामध्ये वर तुम्हाला रोपरेस सुद्धा बघू शकताय. अगदी चांगल्या क्वालिटीचं सुद्धा यामध्ये मटेरियल यूज केलेलं आहे. त्यानंतर बॅक प्रोफाईल, रिअल प्रोफाईलला जर आपण बघायला आलो तर अशा प्रकारे काही रिअल प्रोफाईल आहे गाडीचं. इथे तुम्हाला डस्टरचं बॅजिंग दिसतंय. त्यानंतर रेनॉल्टचा नवीन स्टायलिश लोगो तुम्हाला इथे दिला आहे. त्यानंतर बॅक वायपर सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला टर्बो 160चं इथे तुम्हाला बॅजिंग मिळतं. त्यानंतर टेलगेट, इलेक्ट्रिक टेलगेट सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ओपन करू शकता. आणि गाडीचा बूट स्पेस, डिक्की स्पेस जर बघायला गेलं तर अगदी केबिन टाईप डिक्की आहे. अगदी भरपूर तुमचं सामान लगेच तुम्ही यामध्ये ठेवू शकता. चांगल्या प्रकारे स्पेस इथे तुम्हाला रेनॉल्टने ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर ना इलेक्ट्रिक टेलगेट असल्यामुळे तुम्हाला हातानं खाली करण्याची गरज नाही. येथील बटन पुश केल्यानंतर तुमचा टेलगेट ऑटोमॅटिक खाली घेतला जाईल. त्यानंतर रेनॉल्ट डस्टरचं आयकॉनिकचं इथे सुद्धा तुम्हाला बॅजिंग मिळतं. त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा अशा प्रकारचं तुम्हाला बॅजिंग आहे. मित्रांनो मी आता कारमध्ये बसलेलो आहे. एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये गाडी आहे. असं काय जास्त माझी हाईट आहे तरी पण एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये मी बसलेलो आहे. आणि इथून तुम्ही सीट मागे करू शकता. पुढे घ्यायचे असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक अशा प्रकारे सीट पुढे करू शकता. त्यानंतर मागील जर सीट मागे पुढे असेल इथे दाखवूया. इथून सोडा तुम्ही अशा प्रकारे बॅक साईड असं फ्रंट साईडला असं इलेक्ट्रिक बटनद्वारे करू शकता. हे पण छान फीचर डस्टरने यात रेनॉल्टने चांगल्या प्रकारे इन्क्लूड केला आहे. याचा उपयोग अगदी चांगल्या प्रकारे करतो. पहिला आधी कसं मॅन्युअल असायचं पण आता इलेक्ट्रिक मोडवर तुमचं हे सगळं होतंय ॲटोमॅटिक असल्यामुळे. बॅक साईडला जरी आता मी बॅक सीटवर बसलोय तर इथे सुद्धा बऱ्यापैकी चांगला स्पेस राहतोय. त्यामुळे मागे माणसाला सुद्धा जास्त अशी अडचण वाटणार नाही आणि इझिली अशी तुम्ही इथं 3 जण बसायला काही सुद्धा अडचण नाही. त्यानंतर बॅक हेडरेस्ट सुद्धा इथे 3 सीट्सला दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हेडरेस्ट सुद्धा 3 सीटला हेडरेस्ट दिला आहे. त्यानंतर बॅकला तुम्हाला मागील बसलेल्या माणसांना सुद्धा इथे तुम्हाला AC दिला आहे. सी टाईप चार्जर सुद्धा तुम्ही इथे मागच्या साईडला बघू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं सनरूफ ॲडजस्टिंग बटन आहे. इथे सीट बेल्ट लावला नाही त्यामुळं इथे ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सीट बेल्ट इंडिकेटर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता सीट बेल्ट मी लावलेलं नाही
तर सीट बेल्ट लावतो मी. हे बघा सीट बेल्ट लावल्यानंतर येथील सीट बेल्ट इंडिकेटर गेलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सनरूफ ॲडजस्टमेंट आहेत. तर तुम्हाला हे सुद्धा मी अपलोड करून दाखवतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सनरूफ पॅनोरामिक सनरूफ ओपन झालेला आहे. अशा प्रकारे इथून ओपन सनरूफ होतोय. तर अगदी चांगल्या क्वालिटीचं आणि एक्स्ट्रा फीचर्ससोबत डस्टरने खूप एक्स्ट्रा फीचर्स ॲड केले आहेत यामध्ये. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही स्टेअरिंग कंट्रोल्स मिळतात यामध्ये. त्यानंतर अशा प्रकारे पुढे फ्रंटला एवढी स्क्रीन येणार आहे तुम्हाला. तुम्हाला व्हॅल्यूम डाऊनचं सुद्धा इथं बटन दिलेलं आहे. तर आतमध्ये पाहायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन मिळते. त्यामुळे तुम्हाला इनबिल्टच मॅप आहे. एक्स्ट्रा तुम्हाला ॲप्स वगैरे घेण्याची काही गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला AC कंट्रोल्स बघू शकता. इथे ACचं बटन वगैरे इथे तुम्हाला मिळून जातं. त्यानंतर गाडीची चावी तुम्हाला दाखवून देते. तर गाडीची की अशा प्रकारे आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला Type-C मध्ये सुद्धा चार्जिंग आहे. वायरलेस चार्जिंग सुद्धा इथे ऑप्शन मिळाला आहे तुम्हाला. इथून तुम्ही अप्पर डिप्परचा हे तुम्हाला इथे दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे व्हॅनिटी मिरर सुद्धा आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला वर हॅलोजन लॅम्प सुद्धा दिले आहे. ऑटोमॅटिक हा व्हॅनिटी मिरर ऑन केल्यानंतर हे बघू शकता. ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिक हा लॅम्प लागतो. हे पण चांगलं फीचर आहे. आता आपण थोडी गाडी ड्राईव्ह करून बघूया. गाडीचं ड्रायव्हिंग करत आहोत. अशा प्रकारे गाडी एकदम प्रीमियम फील देते. तर मित्रांनो, गाडीची कॅमेरा क्वालिटी तुम्ही बघू शकताय. आपण गाडी रिव्हर्स घेत आहोत. तर एकदम क्लीन अँड क्लिअर गाडीची कॅमेरा क्वालिटी आहे. बॅक कॅमेरा असल्यामुळे आपल्याला रिव्हर्स पार्किंग करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर हा कॅमेरा आहे. मित्रांनो, बॅक कॅमेराने आपण गाडी पार्क केल्यामुळे अगदी गाडी कशी सोयीस्कर पार्क झाली तुम्ही आता बघितली आहे. त्यानंतर इथं अशा प्रकारे तुम्हाला आर्मरेस्ट सुद्धा दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला असं बऱ्यापैकी चांगला स्पेस आहे. यामध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला कप होल्डर दिले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा स्टोरेज भरपूर दिलेलं आहे. तुम्ही यात सामान भरपूर ठेवू शकता. यात पण सुद्धा आतमध्ये माझा हात जातोय पूर्ण, भरपूर यामध्ये स्पेस आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या गाडीची ऑन रोड किंमत 20 लाखापर्यंत जाते. तर ही गाडी रेनॉल्ड सांगलीमध्ये अवेलेबल आहे. तरी कोणाला गाडी घ्यायची असेल तर रेनॉल्ड सांगलीला व्हिजिट करून तुम्ही गाडी बुकिंग करू शकता. तर मित्रांनो, चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.